महाराष्ट्र पर्व न्यूज, बातमी सर्वांच्या विश्वासाची। ते सुद्धा आबासाहेबांनी चांगल्या प्रकारचं काम करून शेतकऱ्यांना मदत केली दूध संघामार्फत। आणि शेतकरी या ठिकाणी जो ऊसतोड कामगारांचा तालुका म्हणून ओळख होती ती पुसून या ठिकाणी दूध व्यावसायिक व डाळिंब पिकाचा व्यावसायिक शेतकरी निर्माण झाला। त्यानंतर साहेबांनी अनेक कामं केली। रस्ते असतील, दळणवळण असेल, जलसंधारणाची कामं असतील, अशी अनेक कामं केली। आरोग्य शिक्षण यावरती साहेबांनी विशेष भर दिले। खेडोपाडी शाळा काढल्या आणि त्या ठिकाणी इमारती बांधून शिक्षक पुरवण्याचं काम केलं। प्राथमिक आरोग्य केंद्र उभारली व त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे कसा स्टाफ मिळेल यासाठी साहेबांनी प्रयत्न केले। कोणत्याही तालुक्यातील काम करत असताना ते दर्जेदार कसं होईल याकडे त्यांनी लक्ष दिलं। कधीही ठेकेदाराची मांडवली त्यांनी केली नाही। कधीही आपला स्वार्थ दाखवला नाही। कधीही एक पैशाच्या मिंद्यामध्ये कोणाच्या राहिले नाहीत। आपलं निष्कलंक चारित्र्य त्यांनी आयुष्यभर जपलं आणि म्हणून तोच विचार या तालुक्यामध्ये जिवंत आहे। आबासाहेब स्वतः हयात असताना सुद्धा म्हणत होते, माझ्यानंतर जर 5-25 वर्ष हा माझा विचार या तालुक्यात राहणार नसेल तर माझा संबंध आयुष्य वाया गेला असं मी समजेन। म्हणून या ठिकाणी आबासाहेबांची कामं, त्यांची ख्याती महाराष्ट्रभर आहे। परंतु आज तालुक्यामध्ये काय परिस्थिती आहे? आज तालुक्यामध्ये शाळांना खोल्या नाहीत, शिक्षक नाहीत, आरोग्य केंद्रामध्ये कर्मचारी नाहीत, औषधे नाहीत। त्याचबरोबर शासकीय कार्यालये ही भ्रष्टाचाराचे अड्डे झालेले आहेत। डाळिंबाचं पीक उद्ध्वस्त झालेलं आहे, त्याला कोणत्या प्रकारचं अनुदान मिळत नाही किंवा त्या रोगातून बाहेर येण्यासाठी विद्यापीठ कृषी विभाग प्रयत्न करताना दिसून येत नाही। कायदा सुव्यवस्थेचे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत, रस्त्याचे अनेक प्रश्न आहेत। परंतु आज तालुक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे मोठ्या प्रमाणात निधी आला आहे असा गवगवा केला जातो, परंतु प्रत्यक्षात तो निधी खर्च करत असताना लोकांच्या सोयीसाठी किती त्याचा उपयोग होतो हा एक संशोधनाचा भाग झालेला आहे। गरज नसताना अनेक ठिकाणी अंदाजपत्रके फुगवून टक्केवारी कशा प्रकारे कमवता येईल याचाच विचार या निधीमध्ये झालेला दिसून येतोय। आणि या ठिकाणी ठेकेदार असतील, अधिकारी असतील, ते सर्व मिळून मिलीभगत असल्या कारणाने या ठिकाणी कोणतेही काम दर्जेदार होताना आपल्याला दिसत नाही। ही एक बाजू आहे। आबासाहेबांच्या काळामध्ये कोणताही अधिकारी विचार करत होता की मी सर्वसामान्याशी कसं वागलं पाहिजे याचा एक धडा साहेबांनी अधिकाऱ्यांना दिलेला होता। परंतु आज कुठल्याही ऑफिसमध्ये गेला तर सर्वसामान्याला खिशातले पैसे खर्च केल्याशिवाय त्यांचं कोणतंही काम होत नाही। म्हणून येणाऱ्या विधानसभेमध्ये आबासाहेबांचा विचार जपण्याचं काम दोन्ही डॉक्टर बंधू करत आहेत। अहोरात्र निस्वार्थपणे काम करत आहेत। त्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये निश्चितपणाने शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा हा फडकल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री वाटते।